मंदिराच्या डाव्या साईडला लवकरात लवकर उपस्थित करावे. उद्घाटक साहेबांचे सुद्धा स्वागत फार पाडलाय. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले थोडा या परिसराचे मार्गदर्शक व आमचे मामाजी माननीय श्री परशुरामजी ठाकरे साहेब मामाजी यांच्या स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते या संस्थेचे संचालक प्रमोद डोळे यांना त्यांनी उद्घाटक साहेबांचे स्वागत करावे.
जणांचे घेऊ द्या, मग सगळ्याचे घेऊ आपण. तुमच्या जरा बाकी आहे हा आहे ना अजून आपले आजच्या कार्यक्रमाला कडुली या परिसराचे मार्गदर्शक म्हणून लाभलेले देवाजी आरेकर साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी गणेश भाऊ महात्मे संचालक हिरा हिरू संस्था यांना आमंत्रित करतो की त्यांनी आरेकर साहेबांचं स्वागत करावे. ज्यांनी मोलाचे सहकार्य बजावले असे आमचे पिराळा परिसराचे मार्गदर्शक आमचे काकाजी मान्य श्री सुभाषजी मुरटकर साहेब यांच्या स्वागतासाठी आमंत्रित करते हिवराया संस्थेचे कोषाध्यक्ष तुकारामजी खोंडे यांना की त्यांनी सुभाषजी मुरटकर साहेब यांचं स्वागत करावे. प्रकाशजी शेरगी साहेब आपलं स्थान मंचावर ग्रहण करतील. मी ग्रामपंचायत सरपंच मान्य सुभाषताई शेरगी यांना विनंती करते की त्यांनी त्याच्या डाव्या बाजूला मार्गदर्शनचा आणि दस्तसेवीचा आपली बसण्याची व्यवस्था केली तरी त्याचप्रमाणे या कार्याला आमचे दुसरे सहकारी ज्यांनी वेळोवेळी मदत केली असे नाण्या परिसराचे मार्गदर्शक मान्य श्री नत्तूजी मांगरूळकर काकाजी यांचे स्वागत. पांढरवाडी येथील सेवा रोशन भाऊ काकडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मान्य श्री नरेशजी ओलोरे साहेबांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो. संस्थेचे संचालक मान्य श्री तुकारामजी खोंडे सेवा
मान्यजी सेवक कातवाजी याला मी विनंती करतो की त्यांनी आमच्या गावच्या प्रथम नागरिक आणि हर ग्रामपंचायत मान्य सुजिताबाई शेट्टी यांच्यासोबत या गावातील मार्गदर्शक तो लक्ष्मीबाई ठाकरे त्यांना विनंती करतो. करामोरे सर तसेच येनूरकर साहेब आणि रामटेकर करून आलेले संपूर्ण मान्यवर आमच्यावर आपलं स्थान ग्रहण करतील. मुरांजी कुतरगाव साहेबांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती आपलं स्थान ग्रहण करावे. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला आपलेले सर्व मार्गदर्शक मंडळी यांचं स्वागत करण्यासाठी हिवरा उरुवा संस्थेचे संचालक भोजाजी पाल तसेच दुसरे संचालक गणेशजी महात्मे यांना विनंती करतो की त्यांनी संपूर्ण मंचाचं स्वागत करावे. सुषमाताई महाजन यांनी कृपया मंचावर आपलं स्थान ग्रहण करतील. तसेच मथुरे ताई यांनी सुद्धा आपलं स्थान मंचावर ग्रहण करावं. आणि आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती मान्य श्री हेमंतजी झाडे सर यांचे स्वागत नंदूजी भोले भाऊ करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाला संचालक म्हणून सूत्रसंचालक म्हणून लाभलेले उमरेड संस्थेचे सचिव व आमचे मोठेबंधू मान्य श्री नितीन भाऊ जोगे यांचे स्वागत चवळा भजन मंडळाचे शाहू नंदुकाका भोले करतील अशी त्यांना विनंती करतो. सत्कार मूर्ती मान्य श्री हेमंतजी झाडे सर यांच्या सोबत नंदूभाऊ भोले करीत आहेत. कृपया जोरदार टाळ्या देऊन सरांचं स्वागत होऊ द्या.
आदरणीय बाबांचे सेवक राजेजी भेंडे उमरेड परिसर थोडक्यात मार्गदर्शन करतील, वेळेच्या अभावी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नुकतेच झालेल्या डान्सला मधुकरजी दोंदलकर गोठणगाव 50 रुपये, सुधाकरजी ठाकरे साहेब कार्यक्रमाचे आयोजक 50 रुपये, किशोरजी उईके साहेब सिंदेरोले 100 रुपये, परसरामजी ठाकरे 50 रुपये, सुनीलजी पाचघरे साहेब गट नंबर 10 चे मार्गदर्शक 8 चे मार्गदर्शक 50 रुपये, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरजी भेंडे साहेब 50 रुपये, शामरावजी धुरे साहेब चिचाड यांच्याकडून सुद्धा 50 रुपये बक्षीस मिळाले. कोण? राकेश भाऊ डायरे यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचे बक्षीस मिळाले. कावळे भाऊ हिवरा यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचे बक्षीस मिळाले. कृपया बक्षीस डान्सर्सनी घेऊन जावे. हे बक्षीस उमरेड समितीचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष धनराजी मानापुरे साहेब यांच्या हस्ते देण्यात येत आहे. आपण सर्व मिळून एकतेने बाबांना प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. महान त्यागी बाबा जुमदेवजी तसेच आई वाराणसी यांना माझा प्रणाम. उपस्थित या ठिकाणी असलेले सेवकचे सर्व धन्यवाद. कार्यकर्ते यांना माझा नमस्कार. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सेवक बंधू आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना माझा नमस्कार. मित्रांनो, आपण सगळ्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला. या परिसरामध्ये माझं काही छोटंसं काम सुरू आहे आणि त्या कामाच्या माध्यमातून या परिसरामध्ये येण्याचा एक सौभाग्य मिळालं आणि त्यातल्या त्यात निलेश ठाकरे आणि त्यांचे वडील ठाकरे भाऊ या भागाचे प्रमुख त्यांची माझी भेट झाली आणि भेट होत असताना माहिती मिळाली की ते सेवक आहेत. एकामेकांना नमस्कार झाला. मी माझी माहिती सांगितली आणि त्यांना आनंद झाला. त्यांनी सांगितलं, दादा हिवराईवरीमध्ये आपण सेवक संमेलन घेऊन राहिलो आहे. म्हटलं फार चांगली गोष्ट आहे. मागच्या काही कालखंडामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये मला चनोडाचे काही लोकांचे सेवकांचे फोन आले. ते या ठिकाणी उपस्थित आहेत की नाही मला माहीत नाही. आता इथे 2 भागांमध्ये आहे. आता मी मंडळाचा सेवक आणि इथे ग्रामीणचा कार्यक्रम बाबांचा असल्यामुळे तो मंडळाचा आहे की ग्रामीणचा आहे की तू कुठला आहे हा माझ्यासाठी काही महत्त्व राहत नाही. माझ्यासाठी महत्त्व एकच आहे की बाबांचा कार्यक्रम आहे, सेवकांचा कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी जाणं हे अत्यावश्यक आणि म्हणून त्या कार्यक्रमाला मी इथे उपस्थित झालो. मित्रांनो, या ठिकाणी येत असताना मी प्रकाश भाऊ वारे यांना फोन केला आणि सांगितलं की भाऊ त्या कार्यक्रमाला आपण चालले आहात का. ठाकरे भाऊंनी तशी माहिती दिलीच होती किंवा वारे साहेब येणार आहेत म्हणून. तर त्यांनी एका शब्दात म्हटलं हो भाऊ जाणार आहे, आपण मिळून जाऊ आणि या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित झालो. मी 7-8 वर्षाचा असताना या मार्गामध्ये माझ्या आईने आणलं. मार्गामध्ये येत असताना माणसाची संख्या कमी असते. माणूस हा मार्ग घ्यायसाठी येतच नाही. मार्ग घेण्यासाठी येते ती आई. आणि या ठिकाणी उपस्थित असतानाही उपस्थितीची सगळ्यात जास्त संख्या आईंचीच आहे. म्हणून या आईला माझ्या सर्व आईंना नमस्कार. मला माझ्या आईने घडवलं. कदाचित त्यावेळेस माझ्या आईने जर समजा हा मार्ग घेतला नसता तर कदाचित मी नगरसेवक झालो नसतो, समाजामध्ये एक चांगलं नावलौकिक मिळवू शकलो नसतो, एक चांगलं शिक्षण घेऊ शकलो नसतो आणि एक चांगला उद्योजक झालो नसतो. तर ही माझ्या आईची कृपा आहे आणि आईने घेतलेला मार्ग म्हणजे बाबा जुमदेवजी यांची कृपा आहे. त्या कृपेतून आपण सगळे लोक घडत आहोत. एक समाज आपण बाबांनी जो घडवण्याचा एक त्यांचा छोटासा प्रयत्न होता तो आज खूप मोठा झालेला आहे.
प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या गावामध्ये मी काम करायसाठी जातो त्या त्या गावामध्ये कुठे ना कुठे 1 असो 2 असो 10 असो 20 असो असे कुठे ना कुठे सेवक आढळतात आणि एक समाज चांगल्या दिशेने चाललाय असं त्याचं वातावरण निर्मिती होते. हे बघून एकदम चांगलं वाटलं. या मार्गामध्ये एक येणाऱ्या मागच्या काही कालखंडामध्ये प्रहार झाला. आपण ऐकलं असेल की वरटी या गावामध्ये एका बाबांची सभा होती आणि त्यांनी बाबांच्या विषयी अभद्र अशा वक्तव्य त्या ठिकाणी केलं. सगळं सेवक उठून उभा झाला आणि त्याला क्षमा मागण्यास भाग पडली. असा तो वीरेंद्र शास्त्री त्या ठिकाणी त्यांनी बाबांच्या बद्दल काही वेगळं बोलला. दुःख होते असं ऐकून. का बरं दुःख होते? कारण की ज्या बाबांनी आपल्याला व्यसनातून मुक्त केलं, ज्या बाबांनी एक चांगली दिशा आपल्याला समाजात वावरण्याकरिता दिली, त्या संध्याकाळची प्रार्थना सकाळची विनंती यामध्ये संपूर्ण सार त्याच्यामध्ये आहे आणि तो सार घेऊन आपण जगतोय. दिवसेंदिवस रोजच्या रोज सकाळ संध्याकाळची विनंती, सकाळची विनंती आणि संध्याकाळची प्रार्थना बोलल्याशिवाय आपल्याला आपला दिवस चांगला जात नाही आणि तो संपूर्ण सार घेऊन आपण या समाजामध्ये वावरत असतो. आणि अनेक मार्गदर्शक या ठिकाणी बोलत असताना त्यांनी सांगितलं, आताच एक मार्गदर्शक बोलले की अनेक अनुभव या ठिकाणी वैद्यकीय असो किंवा दुसरे उद्योगातले असो किंवा आपल्या रोजमर्राच्या जिंदगीतले असो, जीवनातले असो, असे अनेक उदाहरण प्रत्येक सेवकाचे वेगळे वेगळे आहेत. आपण या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी आपलं सगळ्यांचं ऋणी आहे आणि मला बोलावलं त्याबद्दल मी आपलं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. नमस्कार. धन्यवाद राजेभाऊ भेंडे साहेब, नगरसेवक उमरेड. बघा, हा जो कार्यक्रम असते हा कोणत्या मंडळ टिमकी की कोणत्या संस्थेचा नाही. हा कार्यक्रम आहे परमात्मा एकचा आहे. ज्या ठिकाणी बाबा हनुमानजी आहे, बाबा जुंबूजी आहे, तिथे प्रत्येक सेवक केलाच पाहिजे आणि कार्यक्रमाला आपण योगदान दिलंच पाहिजे. नुकताच झालेल्या डान्सला रामदासजी खिरडकर यांच्याकडून 100 रुपयाचे बक्षीस मिळाले. कृपया ते 100 रुपये घेऊन जावे. ना पैसा लगता है ना खर्चा लगता है, ना पैसा लगता है ना खर्चा लगता है. नमस्कार बोलिए, बड़ा अच्छा लगता है. बघा, सेवकामध्ये नमस्कार एक आपलं प्रतीक आहे परमात्मा एकचं. आणि प्रत्येक सेवकांनी कोणताही अहंकार घमंड न करता, छोटा असो मोठा असो, आपले कार्यकर्ता असो, सगळ्याशी नमस्कार घेतलाच पाहिजे. भगवान कहते हैं कि उदास न हो, मैं तेरे साथ हूँ, सामने नहीं आसपास हूँ, पलकों को बंद कर और दिल से याद कर, मैं कोई और नहीं, तेरा विश्वास हूँ, तेरा विश्वास हूँ. यानंतर गट क्रमांक 10 चे मार्गदर्शक सुनीलजी लांबट साहेब वेळेच्या अभावी अनुभवातून मार्गदर्शन करतील. वेळ कमी आहे, सर्वांनी आपला अनुभव थोडक्यात व्यक्त करावा. याच्या पहिले झालेला डान्स मुली 100 रुपयाचे बक्षीस घेऊन जावे. आपण सर्व भगवंताला आणि बाबाला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मानव धर्म संस्थान टिमकी नागपूर आज हिवराहिवरी या परिसरामध्ये हवन कार्य आटोपून जनरल हवनाचा कार्यक्रम नुकताच चालू झाला आहे. या कार्यक्रमामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. भगवंताला माझा प्रणाम. तसेच आम्हा सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे. बाबांना माझा प्रणाम. तशाच आमची आई वाराणसी आई उपस्थित आहे. आईला माझा प्रणाम. तसेच आजच्या चर्चापटे अध्यक्ष सन्माननीय धनराजजी मानापुरे साहेब यांना माझा नमस्कार.
तसेच कार्यक्रमाचे उपाध्यक्ष गट नंबर 8 चे मार्गदर्शक सन्मान्य सुनीलजी पजगरे साहेब यांना माझा नमस्कार। तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक गट नंबर 10 चे मार्गदर्शक सन्माननीय शंकरभाऊ सोनटक्के, तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक गट नंबर 10 चे मार्गदर्शक सन्माननीय श्यामजी भुजाडे साहेब यांना माझा नमस्कार। तसेच कार्यक्रमाचे सहउद्घाटक सन्माननीय परशुरामजी ठाकरे साहेब ठोंबरा यांना माझा नमस्कार। तसेच कार्यक्रमाचे आयोजक ठाकरे साहेब यांना माझा नमस्कार। तसेच आजच्या कार्यक्रमाचे संचालक गट नंबर 10 चे ज्येष्ठ सेवक सन्माननीय नरेशजी येल्लोरे साहेब यांना माझा नमस्कार। मंचावर उपस्थित गावगावातून आलेले कार्यकर्ता, गटागटातून आलेले कार्यकर्ता, उपस्थित मार्गदर्शक, उपस्थित सर्व सेवक सेविका, बालसेवक सर्वांना माझा नमस्कार। पहा, बाबांनी आपल्याला 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियम दिले आहे आणि त्या 12 कडीच्या आधारावर ही भगवत कृपा उभी आहे। जोही व्यक्ती या मार्गाशी जुडला आणि तत्वशब्द या सेवकामध्ये लहान मुलगा सुद्धा तीर्थ बनून एखाद्या मोठ्या व्यक्तीला दिलं, तो त्याच्या मनाने काय बोलतो त्याच्यामध्ये ते माहित नाही, पण तरी ते तीर्थ त्या ठिकाणी कार्य करते। एवढी महान कृपा कुठंच नाही आहे। बाबांनी हनुमानजीकडे बोट दाखवलं आणि बाबाचा एक शब्द होता, अब बाबा भगवान बन गए। म्हणजे बाबा का सर भगवान का धड और भगवान का सर बाबा का धड। आपल्यासाठी महान त्यागी बाबा जुमदेवजी हे भगवानपेक्षा कमी नाही आहे। म्हणून बाबाच्या कृपेला आज समोर आता 3 एप्रिल येतच आहे, बाबाचा जयंती कार्यक्रम। परमेश्वरी कृपा, एक कोरोना पिरियडचा अनुभव सांगतोय। कोरोनाच्या पिरियड मध्ये सेवकांनी त्याग घडवले आणि त्याग घडवत असताना सर्व ठिकाणी लॉकडाऊन असल्या कारणाने प्रतिमा मिळणं निवासस्थानातूनही मिळत नव्हत्या, भवनातूनही मिळत नव्हत्या। अगोदर मिळून गेल्या, पण नंतर जेव्हा लॉकडाऊन कडक झालं, प्रतिमा मिळणं कठीण झालं आणि त्या पिरियड मध्ये आमच्या गट नंबर 10 मध्ये काही सेवकांचे त्याग आले आणि ते त्याग आले असताना प्रश्न पडला की आपण प्रतिमा, आता यांना प्रतिमा कुठून द्यायची, त्याग तर आटोपट येऊन राहिला। आम्ही रमेश भाऊला फोन लावला, रमेश भाऊच्या माहितीनुसार त्या ठिकाणी त्यांचे हवन कार्य त्या सेवकांकडे घडले। आता कसे घडले असेल, जसं आपण पाठ ठेवतो त्याच माध्यमामधून त्या ठिकाणी पाठ ठेवला, सर्व काही फुलं वगैरे टाकून आपण तेलाचा दिवा लावला, तुपाचा दिवा लावला। आपल्या मार्गामध्ये तुपाच्या दिव्याला खूप महत्व आहे आणि अगरबत्ती लावली आणि ज्या माध्यमातून आपण भगवत कार्य करतो त्या दिव्याची प्रथम पूजा केली। प्रतिमा नव्हती, दिव्याची पूजा केली, त्याच्यानंतर हवन कार्याची पूजा झाली आणि जेव्हा माळ जपाची वेळ आली, माळ म्हणजे आपल्या रेतीतले खडे, 108 खडे एका वाटीत ठेवले, इकडे त्या वाटीतून घ्यायचे, त्या वाटीत टाकायचं आणि त्या माध्यमातून बाबा हनुमानजी स्वाहा, इकडे स्वाहा करा, असं हे भगवत कार्य घडवण्यात आलं। 3 ते 4 हवन कार्य, तेवढा कोरोना पिरियड कडक असताना हवन कार्य कसे घडवणार म्हणून त्या ठिकाणी सेवकांची गर्दी जमली। म्हणून आपल्याला विचार करण्याची गरज आहे। आज आपण साध्या कार्यात असतो,
फक्त आपल्याला भिंत असते, कुठलेही बाबा हनुमानजी बाबा जुमदेवजी फोटो त्या ठिकाणी असत नाही. मग आपण भगवंत कुठं पाहतोय? आपला भगवंत त्या तुपाच्या ज्योतीवरती उभा आहे. एवढी महान कृपा बाबांनी आपल्याला दिली. म्हणून ह्या परमेश्वर कृपेला सांभाळून द्यावं एवढंच बोलतो आणि माझ्या वाणीला इथेच विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार. खूप सुंदर. यह मिट्टी का संसार है, तू खेल सके तो खेल. बाजी बाबा हनुमान जी के हाथों में है. सारे डॉक्टर है फेल, डॉक्टर है फेल. बघा आपले कितीतरी दुःख, कितीतरी ऑपरेशन जे होणार होते नुसतं तीर्थफुकांनी आपले दूर झाले. कितीतरी पैसा अमाप जे पहिले आपण अनेकामध्ये असताना डॉक्टरकडे आपण नोंद देत होतो, कितीतरी पैसा या मार्गात आल्यामुळे वाचला आपला आणि आपण सुखी समाधानी झालो. पण आपण बेईमान झालो. भगवंताने म्हटलंय की मानव तू मुझे कहा ढूंढ रहा है, मैं तेरे 24 घंटे तेरे पास हूं. ही शक्ती 24 तास आपल्या जवळ आहे आणि आपल्याला बेईमान होऊन चालणार नाही. आपण एक साधारण माणूस आहोत तरी ही भगवत कृपा 24 तास आपल्या सोबत आहे. अरे 30-30 वर्ष ज्यांनी हिमालयामध्ये संन्यासी वृत्त तिथं घेतलं आणि संन्यासी पणा घेतला तरी त्यांना ही भगवत कृपा भेटली नाही. पण आपण प्रपंच करून ही शक्ती आपल्या सर्वसाधारण मानवामध्ये बाबा जुंजूंजीने बाबा हनुमानजीच्या रूपामध्ये आपल्याला जवळ करून दिली. हा मार्ग कधी विसरण्यासारखा नाही, याचे उपकार कधी आपण फेडू शकणार नाही. अरे आपल्याला तर फक्त कार्यकर्त्या जबाबदारीकडे जाऊन आपल्या दुःखाची, आपल्या जेवढ्या चुकांची सोडवणूक करून घ्यावं लागते. पण बाबांनी या मार्गाचा प्रचार करण्यासाठी अहोरात्र मेहनत केली. उन्हा तानामध्ये पाडी जाऊन या मार्गाचा प्रसार केला आणि तेव्हा आपल्याला दिवस हा बघायला मिळाला. पत्थर की तो मूर्त देखो, इसने तो मानव ने बनाई, इस नरदेव को देखो, बनाने वाले की क्या चतुराई. अरे छोड़ झूठ अभिमान, कर ले भगवान की पहचान, कर ले भगवान की पहचान. हॅलो. यानंतर मंथन दादा गाठखले पिपळा अनुभव सांगतील. बघा एक चष्मा इथं आलेला आहे, कोणाचा असेल त्यांनी मंचकाराकडून घेऊन जा चष्मा. व्हिडिओ हा भारतीची इच्छा आहे. चालू झालं चालू. आवाज कर. आपण एकट्याने भगवंताला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक परमपूज्य परमात्मा एक सेवा मंडळ टिमकी नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज हिवरा या गावी भव्य सेवा संमेलन व जंत्र लावण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि श्रीमान ठाकरे काकाजी यांच्या निवासस्थानी सकाळी 6 वाजता हवन पार पडले आणि 8 वाजता एक शोभा त्यांच्या निवासस्थानातून एक शोभायात्रा निघून या पेंडॉल मध्ये पोहोचली आणि एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे. या चर्चा बैठकीत भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. यांना माझा प्रणाम. तसेच आपल्या सगळ्यांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे. भगवान बाबांना माझा प्रणाम. तसेच आपल्या सगळ्यांची लाडकी आई वाराणसी आई उपस्थित आहे. आईला माझा प्रणाम. तसेच या चर्चा बैठकीचे अध्यक्ष यांना माझा नमस्कार. या चर्चा बैठकीचे संचालक उद्घाटक यांना माझा नमस्कार. या तसेच या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष यांना माझा नमस्कार आणि संचालक दादा व सर्व मन यांना माझा आदरपूर्वक नमस्कार. बाल सेवक बाल गोपाल यांना माझा आदरपूर्वक नमस्कार. माझा विषय आहे
आई बरोबर खूप गंभीर मार्गदर्शन होते, पण आपली वाराणसी आई होती म्हणून हा मानव धर्म तयार झाला. जेव्हा मौद्याच्या व्यक्तीने बाबाला सांगितले की ही विधी करताना माणूस मरू शकतो, आंधळा होऊ शकतो, पागल होऊ शकतो, तेव्हा आईला काय वाटले? जसा दिवा आपल्याला प्रकाश देतो आणि आपण दिव्याला महत्व देतो, पण खरी असते ती त्याची वाट. ती स्वतःला जाणून दुसऱ्याला प्रकाश देते. त्याचप्रमाणे आपली वाराणसी आई होत गेली. दाते तो पूर्ण परिवाराच्या आई, ज्या परिवारात आई जन्माला आली आणि मानव धर्माचे व डुप्लिकेट घराण्याचे दाव केले, आईचे जीवन दिव्याच्या वातीप्रमाणे होत गेले. आणि आपल्याला आईचे जीवन दिव्याच्या वातीप्रमाणे होत गेले. बाबांसोबत खूप कठीण परिश्रम केले, बाबांना मदत केली आणि आपल्याला सुखी समाधानी बनवले. अशी आई झाली नाही आणि होणार नाही. एवढं मी माझे मनोगत थांबवते. सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. खूप सुंदर. बघा तुम्हाला वाटलं असेल की हा चिमुकला कोण आणि याचे आई वडील कोण? मैं रहता हूँ जमीन पे ऊपर आसमान, मैं रहता हूँ जमीन पे ऊपर आसमान. वाराणसी बाबा जुमदेव जी है मेरे पिता, वाराणसी आई है मेरी माता. सुंदर चिमुकल्यासाठी जोरदार टाळ्या उद्या. बघा हा फरक पडतो चर्चा बैठक मध्ये जाण्याचा. हा मुलगा नेहमी चर्चा बैठकला जात असेलच, शिवरात्रीच्या पिपरा आणि चर्चा बैठक तिथे होत असते. तर आपल्या मुलांना आपण खरंच 2 तासाची चर्चा बैठक असते, 15 चर्चा बैठक असते आणि या चर्चा बैठक मध्ये खूप शिकण्यासारखं असते. 3 दिवसाचे आपले कार्य सफल होत असतात आणि आलेले अनुभव ज्यांना जे पाहिजे ते योग आपल्याला या चर्चा बैठक मिळत असते. म्हणून प्रत्येकाने खरंच 15वारी असो की महिनेवारी असो या चर्चा बैठकीला अवश्य जा आणि भगवत गुरुचा लाभ घ्या. तुमच्या मुलांसाठी हा विश्वास खूप आवश्यक आहे, त्यांना समोर जीवन जगण्यासाठी. यानंतर रामटेक परिसरातील आदरणीय बाबांचे सेवक तुकारामजी कारमोरे वेळेच्या अभावी अनुभव व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आपण एकट्याने सर्व मिळून भगवंताला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव एक सेवा समितीचे मार्गदर्शक आदरणीय जयरामजी महाजन आणि रामदासजी मथुरे अध्यक्ष यांच्या वतीने या कार्यक्रमाकरिता, कारण की मागील आमच्या या रामटेकला या संस्थेचे मार्गदर्शक आणि सेवकांनी भेट दिली आणि भेट दिल्यानंतर त्यांनी आम्हाला आमच्या संस्थेला काही वर्गणीबाबत बोलणे म्हणजे बुका आणून दिलेले होते, परंतु आमच्या संस्थेमध्ये बुकाच्या रशीद काही फाडत नाही. म्हणून संस्थेच्या तर्फे मी माझ्या संस्थेतर्फे या मंडळाला 500 रुपयाची भेट देतो. तरी ठाकरेजी 5,000 रुपयांची संस्थेतर्फे भेट देतो. तरी या गावातील मार्गदर्शक आदरणीय श्री ठाकरेजी यांनी ही भेट स्वीकारावी अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्या असू द्या. आपण एकट्याने भगवंताला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा परमपूज्य परमात्मा एक संस्था उमरेडच्या वतीने
शाखा हिवराहिवरी इथे जनरल हवन संपन्न होऊन शोभायात्रा निघून या मंडपपुरी येऊन एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे। या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। आपले सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। आपली सर्वांची आई वाराणसी उपस्थित आहे। आईंना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय धनराजजी मानापुरे मार्गदर्शक उमरेड हे उपस्थित आहेत। यांना माझा प्रणाम। ज्यांनी हे कार्यक्रम घडून आणलेला आहे असे ठाकरेजी मार्गदर्शक यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे उद्घाटक शंकररावजी सोनटक्के हे सुद्धा उपस्थित होते आणि ते काही कारणास्तव निघून गेले, त्यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे व्यासपीठावरील सर्व मार्गदर्शक सेवक सेविका आणि सर्वांना माझा नमस्कार। आज या हिवराहिवरी गावामध्ये चर्चा बैठक सुरू आहे। आम्ही रामटेकवरून आमचे मार्गदर्शक आदरणीय जयरामजी महाजन हे उपस्थित नाहीत, कारण की 3 एप्रिलला आमच्या इथं मोठा भव्य सेवक 3 जयंती बाबांच्या जयंतीनिमित्त मोठा कार्यक्रम आहे, त्यामुळे ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत। म्हणून आमच्या मार्गदर्शिका आदरणीय सुमनताई महाजन ह्या उपस्थित झालेले आहेत। त्याचप्रमाणे आमचे मथुरेजी अध्यक्ष हे उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या इंद्रताई मथुरे उपस्थित आहेत आणि रामटेकवरून आमचे माणिकजी चौधरीसुद्धा उपस्थित आहेत। सर्वांना माझा नमस्कार। पहा, महान त्यागी बाबा जुमदेवजींनी खरोखरच एका भगवंताची प्राप्ती केली आणि दुःखी मानवाला इथे जागविलं। आज इथे कोणीही सेवक सुखी नाहीत, कारण दुःखीच होते। जे दुःखातून सुखात आले ते महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या कृपेमुळे। कारण जो भी कोणी व्यक्ती दुःखी असतो तो ज्या मार्गात येतो, मार्गात आल्यानंतर आपल्या कुटुंबाला सुख समाधान मिळतो आणि मार्गदर्शकांनी दिलेल्या शब्दानुसार कार्य केले तर आपला परिवार सुखी होतो। बाबांनी हा मार्ग दुःखी करता व्यसनामध्ये ग्रस्त असलेले आणि अंधश्रद्धेकरिता काढला आणि गावोगावी जाऊन सेवकांना जागविलं। म्हणून आज आमच्या आज इथे तुम्हा आम्हाला एकमेकांसोबत नमस्कार करण्याच्या संधी मिळालेली आहे। बाबा जुमदेवजी जर नसते, बाबा जुमदेवजींनी जर जन्म या पृथ्वीवर घेतला नसता तर आज आपण कुठं असतो हे तुम्हा आम्हाला माहीत आहे। रामटेक परमात्मा एक सेवक संस्था दुधाळ आश्रम यांनी करोनाच्या काळामध्ये आताच भाऊनी सांगितलं, करोनामध्ये जेव्हा त्यागाचे हवन घडविलं आणि हवन घडविल्यानंतर फोटो मिळाली नाही, तरी पण माळ मिळाली नाही, तर खड्याच्या माध्यमातून हवन घडविले। त्याचप्रमाणे रामटेक परमात्मा एक सेवक संस्था दुधाळ आश्रम इथे मार्गदर्शक आणि सेवकाच्या माध्यमातून रात्रीला 3-3 वाजता हवन घडविले आणि कोठी त्रुटी येऊ दिली नाही। म्हणून आज ही भागवत कृपा जागृत आहे आणि जे दुःखी कष्टी सेवक होते, ज्यांना खूप वर्ष या मार्गात येऊन आराम होत नव्हता, म्हणून संस्थेने योग प्राप्तीचे हवन घडविले
आणि त्या योग प्राप्तीच्या आव्हानामधून कित्येक तरी दुःखी सेवकांना आराम झाला, म्हणून आज आपलं तुमच्या आमच्या नातं जुळलेलं आहे. नाहीतर आज रामटेकची संस्था, उमरेडची संस्था आणि इतर गावाच्या ज्या संस्था आहेत त्या एकतेने एकजुटीने कार्य करीत आहे. म्हणून सर्वांनी एकतेने राहावं आणि सर्वांच्या कार्यक्रमात जावं. कारण की आपण कोणाचे सेवक आहोत? बाबांचे सेवक आहोत. कोणाचे सेवक आहोत? बाबांचे सेवक आहोत. म्हणून कुठेही कार्यक्रम असला, आपल्या गावामध्ये कार्यक्रम असेल तर सर्वांनी त्या कार्यक्रमात जायचं. असं नाही समजायचं की हा मंडळाचा मार्गदर्शक आहे, मंडळाचा सेवक आहे, हा संस्थेचा सेवक आहे, असा कोणत्याही प्रकारे भेदभाव ठेवू नये. कारण गावाची एकता ही आपली एकता. कारण बाबांनी आपल्याला एकता शिकवली. बाबांनी आपल्याला काय शिकवली? एकता शिकवली. कारण की बोलणारे भरपूर आहेत. म्हणून मी या आपल्या शब्दाला विराम देतो आणि मी सर्वांना निमंत्रित करतो की येणाऱ्या 3 एप्रिलला महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची जयंती आहे. त्या जयंतीकरिता आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. रथयात्रा निघणार आहे, तरी रथयात्रेचे आयोजन रामटेक बसस्टँडला 9 वाजता केलेलं आहे. तरी सर्व मार्गदर्शकांना, सेवकांना मी निमंत्रित करतो आणि सर्वांनी या कार्यक्रमाला यावं. सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद साहेब. यानंतर गट क्रमांक 10चे ज्येष्ठ मार्गदर्शक बडवाईक काकाजी अनुभवातून मार्गदर्शन करतील, वेळेच्या अभावी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. दैवी कृपा उपस्थित आहे. आपण सर्व मिळून एकतेने भगवंताला, बाबांना प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार सर्वांना. नमस्कार. भगवत प्राप्तीकरिता निष्काम कर्मयोग साधण्याकरिता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ उगमस्थान टिमकी नागपूर, टिमकीच्या वतीनं महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आदेशाप्रमाणे हिवरा हिवरी ह्या गावी भव्य सेवक संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे. ह्या संमेलनामध्ये सृष्टीचे विधाता स्वयंचलित भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. बाबांना माझे कोटी कोटी प्रणाम. एक परमेश्वर दाखविणारे आपले सर्वांचे सद्गुरू, मानव धर्माचे संस्थापक सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. बाबांना माझे कोटी कोटी प्रणाम. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांची आई मातोश्री वाराणसी याच्या सत्संगामध्ये उपस्थित आहेत. आईला सुद्धा माझा कोटी कोटी प्रणाम. त्याचप्रमाणे आजच्या सत्संगाचे अध्यक्ष महोदय आदरणीय धनराजी मानापुरे, ज्येष्ठ मार्गदर्शक शाखा उमरेड यांना माझा आदरपूर्वक नमस्कार. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे उपाध्यक्ष आदरणीय गट नंबर 8चे मार्गदर्शक आदरणीय सुनीलजी पजगरे यांना माझा आदरपूर्वक नमस्कार. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय पन्नासाहेब शंकरभाऊ सोनटक्के यांना मुलगा हरवलेला आहे. नमस्कार. ज्या कोणी सेवक सेवकीचा असेल त्याने आपली खात्री पटवून घ्या आणि मुलाला घेऊन जा. हा राहत नाही, खूप चिडचिड करत आहे मुलगा. बा कार्यक्रमाचे सौउद्घाटक आदरणीय परसरामजी ठाकरे, मार्गदर्शक ठोंबरा यांना सुद्धा आदरपूर्वक नमस्कार. आणि कार्यक्रम उपस्थित सर्व मंच मान्यवर मंडळी आणि उपस्थित असलेले सर्व सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझा आदरपूर्वक प्रेमपूर्वक नमस्कार. आणि आजच्या कार्यक्रमाचे संचालन करते आदरणीय आमचे येलुरे दादा, त्याचप्रमाणे आमचे घोडेजी यांना सुद्धा माझा आदरपूर्वक प्रेमपूर्वक नमस्कार. आणि कार्यक्रमाचे आयोजक सुधाकरजी ठाकरे यांना सुद्धा माझा आदरपूर्वक नमस्कार. बाबांनी आता आपल्यासमोर बरेचसे अनुभव झाले आहेत आणि अनुभवाचा मार्ग आहे. या अनुभवामधून बाबा आम्हाला काहीतरी शिकायचं आहे. बाबांचा दौरा धोप या ठिकाणी, बाबा असतानीच्या धोप या ठिकाणी बाबांचा दौरा झालेला होता. आणि त्या ठिकाणी दौरा झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या धोप डेअरीची आमसभा होती
आणि आमसभा असल्यानंतर बाबा त्या ठिकाणी आल्या. आमसभेचा सगळं इतिवृत्त वाचून दाखवण्यात आला आणि त्यानंतर बाबांचं मार्गदर्शन झालं. बाबांचं मार्गदर्शन होत असताना बाबा सर्व सेवकांना, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सेवकांना मार्गदर्शन करत होते. आणि मार्गदर्शन करत असताना बाबांनी आम्हाला काय मागितलं आहे? सत्य मर्यादा प्रेम की भीक देने वाले सेवक हात ऊपर करे, असा बाबांच्या त्या ठिकाणी शब्द निघाला. आणि बाबांचा शब्द निघाल्यामुळे सर्व सेवक कुणी हात वर केलं नाही, सर्व शांत राहिलं. आणि त्यामुळे बाबांच्या डोळ्यामधून अश्रू निघाल्या, हे मी माझ्या डोळ्यानं बघितल्या. त्यानंतर बाबांच्या डोळ्यातून अश्रू निघाल्या आणि अश्रू निघाल्यानंतर सर्व सेवक त्या ठिकाणी उभे झाले. मंडळाचे लोक उभे झाले, बँकेचे लोक उभे झाले आणि सगळं पदाधिकारी उभे होऊन बाबाला आम्ही सत्य मर्यादा प्रेमाची भीक देतो, सत्य मर्यादा प्रेमाची भीक देतो असं प्रत्येक सेवकाने हात वर केलं. त्यावेळेस बाबा बोलू लागले की ये मैं नहीं रो रहा हूँ, ये भगवान रो रहे हैं. त्यावेळेस बाबांनी सांगितलं की हे मैं नाही, म्हणजे आम्ही काय केलं सेवकांनी? बाबांना रडवलं तर बाबांनाही रडवलं, पण आम्ही आमच्या भगवंताला रडवलं का ज्या भगवंताने या ठिकाणी आपण ऐकलं कॅन्सरसारखा रोग या ठिकाणी नाहीसा करून दिलेला आहे, त्या परमेश्वराला रडवलं. त्यावेळेस आम्ही अज्ञान होतो, आम्हाला समजत नव्हता. पण बाबा आज चराचरामध्ये वास करत आहेत, या ठिकाणी बाबा उपस्थित आहेत. आणि बाबा उपस्थित या बाबांच्या कार्याला तुम्हा सर्वांना पुढे न्यायचं आहे. बाबांच्या कार्याला पुढे प्रत्येकाच्या खांद्यावर, नर नारीच्या खांद्यावर धुरा दिलेली आहे. हे धुरा प्रत्येकाने सांभाळायचं आहे. आणि या मार्गाला पुढे न्यायच्या ठिकाणी आपण या ठिकाणी ऐकलो का बा एक उमरेडचे पदाधिकारी, कोणते तरी पदाधिकारी ते बोलून गेले की ते या ठिकाणी का मी मंडळाचा सेवक आहे. काय बोलून गेले का मी इथला सेवक आहे. मी तिथला कुठले सेवक आहो आम्ही? तुम्ही त्या संस्थेचं नाव लावा, मंडळाचं नाव लावा, बाबाचं नाव काढा, दुःख दूर करून दाव का. म्हणून आम्ही सेवक कोणाचे? प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे की आम्ही सेवक सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजीचे आहोत, अन्य कोणत्याही संस्थेचे आम्ही सेवक नाही, हे प्रत्येक सेवकाने लक्षात ठेवायचं. म्हणून या ठिकाणी मी ऐकलेलं आहे, म्हणून मला असं वाटते की असं झालं नाही कोणी बाबा जुमदेवजीच्या वाणी, असं झालं नाही कोणी बाबा जुमदेवजीच्या वाणी. ज्ञान पररस मररस योगी, मानव धर्माचा निर्माता महान त्यागी, मानव धर्माचा निर्माता म्हणून आम्हाला मुख्य काय आहे? टिमकी मुख्य आहे. तुम्ही सगळे दुकानदारी उघडाल तरी काही अर्थ नाही, दुकानदारी उघडून काही अर्थ नाही. जो महान त्यागी बाबा जुमदेवजीनं दैवी कृपा टिमकीला प्राप्त केलेली आहे आणि दैवी कृपा टिमकीला प्राप्त करून त्या ठिकाणून भगवंताला आकाशामध्ये सोडून दिलेला आहे. आणि आकाशात भगवान बाबा हनुमानजी भ्रमण करत आहेत आणि तो लिंग मार्गदर्शक त्या लिंक जोडून देत आहेत. म्हणून बाबांच्या शिकवणीच्या आधारे आम्हा सर्वांना चालायचं आहे. त्या शिकवणीच्या आधारे जर चाललो तर दैवी कृपा सदैव तुमच्या पाठीशी 24 तास उभी आहे. म्हणून एक महिलांकरता मी एक छोटासा अनुभव सांगतो. एक परिवाराचा सुखी समाधानी जीवन जगत होता आणि सुखी समाधानी जीवन जगत असताना त्यांचा एक 8व्या वर्गातला मुलगा होता. एक 8व्या वर्गातला मुलगा होता. प्रसंगानं असं आलं की जो सुखी समाधानी वडील जो असतो तो वडील कुठेतरी बाहेर निघून जातो आणि मुलांचं प्रेम जो असतो तो आईवर मुलाचं प्रेम असतो. आणि म्हणून मुलगा 8व्या वर्गाचा असताना तो शाळेमधून आला आणि सायंकाळची वेळ होती. आई कुठंतरी एका सेवकाकडे बसण्याकरता गेलेली होती. त्या ठिकाणी ती आई बसलेली, आमच्या भंडारा जिल्ह्याचा अनुभव आहे. आणि त्या ठिकाणी बसल्यानंतर या मुलाला वाटला का माझी आई घरी दिसत नाही, कुठं असेल. म्हणून त्या मुलाला वाटला का माझी आई विशिष्ट आपल्या मार्गदर्शकाच्या घरी असेल किंवा त्या सेवकाच्या घरी असेल. नेहमी आई त्या ठिकाणी बसत होती. अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी तो मुलगा आला. त्या परिवाराचा मुलगा होता. त्याला विचारलं त्यांनी की माझी आई या ठिकाणी उपस्थित आहे का म्हटलं. त्यावेळेस त्या मुलानं सांगितलं की तुमची आई उपस्थित आहे, आतमध्ये बसल्या चर्चा करत आहे. अशा परिस्थितीमध्ये मुलगा 8व्या वर्गाचा मुलगा आईपर्यंत पोहोचला आणि आईपर्यंत पोहोचल्यानंतर आईला राग आला, काय आला भगवान जाणे. आणि त्या आईनं बोलता
बोलून दिलं, शब्द मुखातून निघून गेला आणि शब्द मुखातून निघाल्यानंतर त्या शब्दावर अंमल होतं आणि म्हणून त्या आईनं बोला, ये म्हणे मी तुला दूध पाजतो. असं आईनं बोलून दिलं. दूध पाजतो ह्या नावाचा शब्द काढलं आणि परमेश्वरानं तिच्या शब्दावर अंमल केलं आणि तिच्या शब्दावर अंमल केल्यानंतर 8व्या वर्गातला मुलगा असल्यानंतर त्या बाईला दूध सुरू झालं. त्या बाईला दूध सुरू झालं ती घाबरून गेली का आता काय करावं. रात्रीला तिनं भगवंताला खूप विनंती केली, भगवंताला क्षमा मागितली, बाबा मी अशा प्रकारच्या बोललो, माझं चूक झालं न. पण ते भगवंतानं तिला समाधान दिलं नाही. मार्गदर्शकाकडे गेली आणि मार्गदर्शकाकडे गेल्यानंतर मार्गदर्शकाने क्षमेचे कार्य दिलं आणि क्षमेचे कार्य दिल्यानंतर त्या बाईचं दूध येणं बंद झालं. आपल्या हरिभाऊ कुंभारेचा अनुभव आहे, पुस्तकामध्ये वाचा की वत्सलाबाई सदावर्ती या बाईला दूध ज्यावेळेस त्या बाळाला दान केलं आणि बाळाला दान केल्यानंतर ज्या खाली ठेवलं बाबांच्या आपला भगवंताच्या समोर ठेवलं आणि भगवंताच्या समोर ठेवल्यानंतर बाबांनी सांगितलं की त्या बाईला त्या आपला हरिभाऊ कुंभारेच्या पत्नीला उचलण्याकरता सांगितलं आणि हरिभाऊ कुंभारची दुसरी पत्नी त्या बाळाला उचललं आणि त्या बाळाला उचलल्यानंतर त्या बाईला दूध आलं आणि ज्या बाईनं जन्म दिलं त्या बाईचं दूध बंद झालं. म्हणून ही दैवी कृपा खूप जागृत आहे. बाबांची शिकवण 4 तत्व म्हणून हम सभी सेवकों का एक ही नारा, व्यसन मुक्त है मानव धर्म हमारा, मानव धर्म हमारा, मानव धर्म हमारा. हा मानव धर्म व्यसन मुक्त आहे. म्हणून ते 2 ओळीमध्ये तुम्हाला सांगतो. वो सके एक महिलांकरता सांगतो, वो सके एक बुंदसी होती है बेटिया, वो सके एक बुंदसी होती है बेटिया, तकलीफ हो माँ बाप को रोती है बेटिया. रोशन करेगा बेटा एक ही कुल को, 2 कुलों की शान बढ़ाती है बेटिया, बढ़ाती है बेटिया. अरे कोई नहीं है दोस्तों, कोई नहीं है दोस्तों एक दूसरे से कम, हीरा अगर है बेटा तो यह हमारी मोती है बेटिया, मोती है बेटिया. एवढंच बोलून माझ्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझा आदरपूर्वक प्रेमपूर्वक नमस्कार, नमस्कार, नमस्कार. धन्यवाद बडवाई काकाजी. कडोली परिसरातील बाबांची सेविका लेझिम नृत्य करतील भरतजी मल्ले साहेब मंचकावर स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. एकच दाता इथे जन्मला नागपूरच्या भूमीवर. नागपूरच्या भूमीवर माझ्या बाबाचं नाव गाजते सारे सेवकांच्या हृदयावर. महात्यागीचं नाव गाजते सारे सेवकांच्या हृदयावर. माझ्या बाबाचं नाव गाजते सारे सेवकांच्या हृदयावर. माझ्या बाबाचं नाव गाजते सारे सेवकांच्या हृदयावर. माझ्या बाबाचं नाव गाजते सारे सेवकांच्या हृदयावर. महात्यागीचं नाव गाजते सारे सेवकांच्या हृदयावर. धर्म खरा
या बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. बाबाला माझा प्रणाम. सद्गुरू महंतेगी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे. बाबाला माझा प्रणाम. आपले वाराणसी आहे सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित आहे. या आईला मुलाकडून प्रणाम. आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार. उद्घाटक साहेब यांना सुद्धा नमस्कार. उपाध्यक्ष साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार. आदरणीय मन सेवक सेवकिनी मुलंबाळं सर्वाला आदरपूर्वक माझा नमस्कार. या ठिकाणी बाबाने दिले 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम आणि या मानवी जीवनामध्ये आलेले अनुभव या विषयावर सुरू आहे. या मार्गात प्रत्येकी सेवक हा दुःखी आलेला आहे आणि आम्ही पण या मार्गात जुळलो तर आमच्या परिवारामध्ये फार मोठं दुःख होतं. त्या माध्यमातून आपण जुळलो. आमच्या परिवारात पहिले मुलगा मारला, पहिले कुत्रा मारला, मग मुलगा मारला, मग पत्नीवर नंबर होता. त्या माध्यमातून या मार्गात जुळलो आम्ही आणि हा एका अगरबत्तीचा मार्ग मिळाला. काही पेढ्यातले दुःख सणास नाहीसे झाले. त्यासाठी बाबानं शिकवण दिली 4 तत्व, 3 शब्द, 5 नियमाची. त्या नियमानं अगर आपण चाललो तर आपल्या केसाला का मासाला धक्का लागत नाही. ही बाबाची कृपा आहे. एक छोटा अनुभव सांगतो चर्चा बैठकीच्या विषयाचा. एक सेवक बेळगाव इथला, त्याला सांगितलं, नेहमी सांगायचा, बापू चर्चा बैठकीत यायचा नाही. आणि मग एक वेळ अशी आली, त्याला सांगितलं का बापू आला चर्चा बैठक घे. मग चर्चा बैठक घेण्याची आनाकानी केली. काही दिवस 3 वर्ष निघून गेले आणि चर्चा बैठक नाही घेतली. त्याच्यानंतर त्याच्या मुलाला एक त्याच्या सुरू झाली आणि दवाखाने पण केले, पण बंद होई नाही त्याची. मग रिपोर्टा झाल्या, सर्व झाल्या डॉक्टरच्या, पण पता लागत नाही, नॉर्मल येत होत्या. मग त्याला सांगितलं, काकाजी म्हणे दवाखाना करून राहिलो, आराम पडत नाही. मी म्हटलं काय चूक आहे तू शोध, पण चूक लक्षात येत नाही म्हणे. मी म्हटलं आता तू सांगते का मी सांगू. मी म्हटलं 3 वर्षाच्या पहिले तुला सांगितलं का चर्चा बैठकीत ये, चर्चा बैठक घे. तू चर्चा बैठकीत एक वेळा आला आणि तुला सांगितलं तू आपल्या घरी चर्चा बैठक घे, तूनं काही चर्चा बैठक घेतली नाही. हीच तुझी चूक आहे म्हटलं. तू ठीक आहे म्हणलं, एक काम कर, बैठक आहे आज, बैठकीत परिवाराला घेऊन ये आणि भगवंताला शब्द सांग म्हटलं का बाबा मी ही चुकलो, मी चर्चा बैठक घेतली नाही. तर सांगितलं आणि दुसऱ्या रोजपासून त्याच्या पोराची सू पूर्ण बंद झाली. नाही तर घडी सू चालतच होती, अंडरवेला त्याच्या बदलावा लागत होता, परंतु बाबाची कृपा झाली, त्याची सू बंद झाली. ही भगवंताची कृपा. एक छोटा अनुभव अजून सांगतो. आपला कळमगाव इथला शेवकीनबाई मंगला लाडसेचा, ते शेतावर काम करायची. शेतावर काम करताना आजकाल आपल्या शेवकीनबाई मोबाईल लावून द्यायच्या आणि आपले बाबाचे गाणे ऐकायच्या. ती कापूस वेचत होती आणि कापूस वेचताना तिचा मुलगा घराकडून जात होता आणि त्याला वाघ दिसला. वाघ दिसल्याच्या नंतर त्याला असं वाटलं का माझ्या आईला आता हा वाघ खाल्ल्याशिवाय शेवत नाही आणि तो सायकल सोडून गावाकडं पळत आल्याच्या नंतर मध्ये गावातल्या लोकाला त्याने आवाज दिला, त्याला वाघ आलेला आहे. आणि त्याची आई कापूसच वेचत होती. पण तेवढ्या पिरियडमध्ये बाबा हनुमानजीची कृपा का 25 ते 30 वानरसेना आली. वानरसेना तिला घेरलं आणि घेरून तिला महसूस झाला का काहीतरी जनावर आलेलं आहे बा म्हणून. पर परमेश्वराची कृपा का तिच्या 25-30 वानरसेनानं तिला घेरलं आणि तो वाघ त्या बाईच्या वावरातून तिच्या म्हणजे पासमधून जवळून गेला, पण तिला धक्का दिला नाही. आणि त्या बाजूची जे बाई काम करत होती अनेक परी तिला धक्का दिला. जेव्हा यांचा कल्ला झाला गाववाल्याचा तेव्हा वाघ तो पळत निघाला. ही बाबाची कृपा. म्हणून बाबाच्या 4 तत्व 3 शब्द 5 नियमाला नेहमी महत्त्व द्या. म्हणून मी एक म्हणणं चाहतो, गुलाबाचे फूल चिमले म्हणून फेकू नका. गुलाबाचे फूल
चिमले म्हणून फेकू नका आणि बाबा हनुमानजी बाबा जुमदेवजीला नमस्कार घ्यायला विसरू नका. नमस्कार. धन्यवाद. उरगुड भगवत कृपा जागृत आहे. आपण सर्व मिळून भगवंताला एकतेने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ बाबाचे उगमस्थान संस्थान टेमके नागपूर सेवक संघटना शाखा उमरेड आज उमरेड शाखेच्या अंतर्गत भव्य सेवक संमेलन आयोजित केलेले आहे. या कार्यक्रमामध्ये सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम. तसेच या मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम. तसेच आपली सर्वांची मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहे. आईला माझा प्रणाम. तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष श्रीमान्य आमचे मानापुरे साहेब उपस्थित आहेत. यांना माझा नमस्कार. आणि सर्व आदरणीय मंच सेवक सेवकिनी बालगोपाल यांना सर्वांना माझा नमस्कार. पहा, या मार्गामध्ये आणि सेवक संमेलन म्हटलं तर हा एक मोठा अनुभव आहे. या कार्यक्रमामध्ये बहुतसे मार्गदर्शन होतात आणि हे मार्गदर्शन खरोखर आपल्याजवळ ठेवण्यालायक आहेत मार्गदर्शन. म्हणून या मार्गामध्ये एक दुःखी सेवक होता आणि तो सेवक बाबाकडे गेले आणि बाबाला काय म्हणाले का बाबा माझ्यावर खूप दुःख आलेलं आहे, मला ह्या मार्गात प्रवेश करायचा आहे. त्यावेळेस बाबांनी काय म्हटलं का हा सेवक दुःखी आहे तर ह्या मार्गाच्या नियमाने वागेल असं बाबा म्हणत होते. का मला असं वाटते हा दुःखी सेवक आहे, ह्या मार्गात येतो म्हणते पर ह्या दुःखी सेवक नियमाने वागेल असं मला वाटते. पर पहा, काही दिवसांनी सेवक सुखी झाला आणि काही दिवसांनी त्या सेवकावर दुःख आले. दुःख आल्यावर सेवक अजून बाबाकडे गेला. त्यावेळेस बाबांनी काय म्हटलं, चुकी तू न केली आणि जवाब मला विचारते का? चुकी तू न केली आणि जवाब मला विचारते का? असं बाबांनी त्या सेवकाला म्हटलं. पण मला असं वाटत नाही का हा सेवक आता नियमाने वागत नाही. पहा, बाबाला कळत होतं सर्व का हा सेवक आता नियमाने वागत नाही. कारण का ज्यावेळेस मार्गात आला त्यावेळेस हा सुखी झाला आणि आता याच्यावर दुःख येण्याचे कारण काय आहे? म्हणून यांनी चुकी केलेली आहे. बाबा त्यांना एकच शब्द देत होते का तू नियमात चुकला आणि तू जवाब मला विचारतो. तेव्हा बाबांनी म्हटलं सेवक अज्ञान आहे, काही सेवकाला समजत नाही असे बाबा म्हणत होते. म्हणून बाबांनी आपल्याला शिकवण दिली आणि खरोखर त्या शिकवणीचं जरी आपण पालन केलं तर कदापि आपल्यावर दुःख येणार नाही. म्हणून हेच हकीकत माझ्या परिवारावर घडलेली आहे. माझ्या परिवारात 2 मुलं मला मरण पावले. एक मुलगा 12 वर्षाचा मरण पावला, दुसरा मुलगा 25 वर्षाचा मरण पावला आणि तिसऱ्याही मुलावर आपत्ती आली. आपत्ती आल्यावर काय करावं म्हटलं, मला या मार्गात काय आहे असं मला काही मालूम नव्हतं. मी 94 मध्ये या मार्गात आलो आणि माझ्या घरी
एक वाटोळ्याचा पाहुणा आला होता, माझ्या बहिणीचे इवाई आले होते आणि इवाई आले, माझ्या एका मुलाची तिसऱ्या मुलावरही आपत्ती आली. असे मला 3 मुलं आणि 1 मुलगी होती. त्या तिसऱ्या मुलावरही आपत्ती आली. तो म्हणे, भाऊ तू आता काही विचार करू नको, या मार्गाशिवाय तुला कोणताच पर्याय राहिलेला नाही. मी त्याचं ऐकलं आणि लगेच कार्यकर्त्याच्या घरी गेलो. कार्यकर्त्याला माझ्या परिवारातले जे दुःख होते ते सर्व मी कार्यकर्त्याला सांगितले. त्यावेळेस माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, भाऊ म्हणे तू जरी आत्मविश्वासाने हा मार्ग स्वीकारासाठी आला असेल तर भगवंत तुझ्या निवासस्थानी नक्की उभे आहेत म्हणे. पहा, कार्यकर्त्याचा शब्द खोटा नाही होत. त्यावेळेस मला सांगितले त्यांनी का घरी जा, साफसफाई कर, नंतर माझ्याकडे कार्य घ्याले. पण घराकडे यायच्या वेळेस कार्यकर्त्या साहेबांनी मला एक शब्द दिला, तुझा मुलगा आज जेवण करणार. माझा मुलगा एक कोरभर पोळी खात नव्हता. तुझा मुलगा जेवण करणार, किती खाते हे मी सांगणार नाही, पण जेवण केल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस मी घरी आलो तर माझ्या पत्नीनं सांगितलं का आपल्या मुलाने 2 पोळ्या खाल्ल्या आणि चांगला भात खाल्ला. पहा, कोरभर पोळी न खाणारा मुलगा इतकं जेवण केलं. त्यावेळेस मला असं वाटलं का कार्यकर्ता साहेबांनी जो शब्द दिला तो खरा ठरला. पण आपण कोणा भगवंताले नाही पाहिलं, कोणाला पाहिलं नाही, नाही नियम मालूम, नाही काही मालूम. कार्यकर्त्या साहेबांनी शब्द दिला. म्हणलं हा कार्यकर्ते साहेबाचा शब्द नक्की खरा ठरलेला आहे. तर मला असं वाटलं शब्दामध्ये एवढी शक्ती उभी आहे, जरी आपण नियम पाळले तर भगवंत आपल्याला किती साथ देणार. पहा, तिसरा मुलगा बिमार होता आणि कार्य केले, मी ना साधे कार्य केले 1.25 वर्ष आणि त्यागाचे कार्य घेतले. त्यागाचे कार्य चांगले पार पडले, पण 8 दिवस माझे त्यागाचे कार्य पूर्ण व्हायचे होते. त्यावेळेस माझ्या मुलाची प्रकृती खूप बिघडली. का बोलत नव्हता, चालत नव्हता, काहीच करत नव्हता. त्यावेळेस माझी पत्नी म्हणते, बाईचं दिल मोठं मुलासाठी हलकं असते. त्यावेळेस माझी पत्नी म्हणते, आपण या मुलाला दवाखान्यात घेऊन जाऊ का. पण मी पत्नीला सांगितलं का आपण एका भगवंताचे कार्य करत आहोत त्यागाचे, आणि 2 तर मुले नेले भगवंताने, आपण काही करू शकलो नाही. या त्यागाच्या कार्यात तिसऱ्या मुलाला जरी नेत असेल तर आपण काहीच करणार नाही. पत्नीला सांगितलं आणि भगवंताच्या सामने कापराची ज्योत लावली आणि भगवंताला विनंती केली का बाबा हनुमानजी माझे 2 मुलं नेले, तिसऱ्या मुलावर आपत्ती आणली, पण या त्यागाच्या कार्यामध्ये माझा मुलगा जरी मरण पावला तर भगवंता बदनाम तूही होईल, तुझा विश्वास करणार नाही कोणी. कापराची ज्योत लावून भगवंताला सांगितलं आणि मीनं पूर्ण विश्वास केला परमेश्वरावर काय हाही माझा मरण तरी चालेल, पण मी दवाखाना करणार नाही. माझा परमेश्वरावर विश्वास होता. आणि एवढं बोलून भगवंताला मुलाला 11 फुटाचं तीर्थ बनवून दिलं आणि मुलाच्या तोंडामध्ये थोडं तीर्थ टाकलं. तर माझा मुलगा 5 मिनिटामध्ये उठून बसला. 5 मिनिटात उठून बसला, जेवण केलं आणि दुसऱ्या दिवशी कामाला गेला. पहा केवढी मोठी भगवंताची कृपा आहे. आणि भगवंताले जरी आपण विसरलो आणि आपला विश्वास भगवंताहून कमजोर झाला असेल तर आपल्याला भगवंत साथ देऊ शकत नाही.
अटूट विश्वास करावा लागते भगवंतावर. परमेश्वर विश्वासावर उभा आहे, तत्वशब्द नियमावर उभा आहे. म्हणून या मार्गामध्ये परमेश्वर जागृत शक्ती आहे, महान शक्ती आहे. केवढे मोठे दुःख असेल तरी दूर करते. म्हणून वेळ झालेला आहे. एवढेच बोलून मी आपले मार्गदर्शन इथेच समाप्त करतो. सर्वांना माझा नमस्कार. हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा झुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमके नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज भव्य सेवक संमेलन हिवरा हिवरी या गावी पार पडले आहे. त्यात हवन कार्य पार पडले आणि नंतर चर्चा बैठकीला सुरुवात आहे. या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे.